नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशन इन्फो किट ह्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर आज आपण 2019ला जो TET पेपर 1 झाला होता त्यामधील भाग 3 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातील प्रश्न उत्तरांचा आढावा घेणार आहोत. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे, एखादा उद्दीपक अपूर्ण असेल तर त्याला पूर्णत्व आणण्याचे काम मज्जासंस्था करते. उदाहरणार्थ EDN यामध्ये गाळलेल्या भागाचा विचार न करता आपल्याला पूर्ण अवबोध होतो. हे अवबोधाच्या खालीलपैकी कोणत्या तत्वामुळे घडते? तर ऑप्शन आहेत सानिध्य, समावेश, सातत्य, साधर्म्य. तर हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे परीक्षा आयोगाने. याचे कारण आहे की कारण की या प्रश्नामध्ये उदाहरण पासून जे दिलेलं आहे EDN यामध्ये गाळलेल्या भागाचा विचार न करता आपल्याला पूर्ण अवबोध होतो. तर या अवबोधाच्या खालीलपैकी तत्व आपल्याला लिहायचं आहे, पण इथे उदाहरण देताना त्यांनी ते गाळलेले शब्द गाळायला हवे होते. ज्याप्रमाणे आकृतीमध्ये मी दाखवलेलं आहे टी आणि टॉप यामध्ये ज्याप्रमाणे शब्द गाळलेले आहेत तशा प्रकारे दाखवणं गरजेचं होतं. त्यामुळेच हा प्रश्न कॅन्सल केलेला असावा. तर याचे उत्तर असले असते समावेश. जर ते EDN ह्या प्रकारे जर दिले असते टी आणि टॉपसारखे तर याचे उत्तर झाले असते समावेश, कारण की समावेश या घटकामध्ये याचा संदर्भ येतो. तर सानिध्य बघूया आपण. सानिध्य काय आहे? तर सानिध्य म्हणजे एक प्रकारचे गट केले जातात त्यामध्ये, त्याला सानिध्य म्हणतात. सातत्य याला अखंडत्व असंही म्हटलं जातं आणि साधर्म्य म्हणजे याला सादृश्य असेही म्हटले जातात. म्हणजे विशिष्ट आकार आपल्याला पुन्हा पुन्हा असल्यामुळे आपल्याला त्याचे सादृश्य एक प्रकारचं साधर्म्य जाणवतं. म्हणजे एकाच ठिकाणी समजा गोल दिलेले आहेत, त्रिकोण दिलेले आहेत, अधिकचे चिन्ह दिलेले आहेत, तर ह्या विशिष्ट आकार पुन्हा दिल्यामुळे आपल्याला त्याचं काय साधर्म्य एक प्रकारचं लगेच जाणवतं. त्यालाच आपण सादृश्य किंवा साधर्म्य असं म्हणतो. तर पुढचा प्रश्न आहे, खालील विधानांमध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे. त्यापैकी कोणते विधान योग्य नाही असं विचारलेलं आहे. म्हणजे अयोग्य विधान, चुकीचं विधान शोधायचं आहे. तर पर्याय आहे, प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो. तर बघा, हेच अयोग्य विधान आहे, कारण की प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवत नाही, कारण की अवबोधामध्ये जास्त जिवंतपणा जाणवतो प्रतिमेपेक्षा. तर हेच विधान अयोग्य आहे, म्हणून हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर ठरणार आहे. त्यानंतर दुसरा पर्याय बघा काय दिलेला आहे. दुसरा पर्याय आहे, प्रतिमा अवबोधाची नक्कल असते. तर बरोबर आहे, प्रतिमा ही अवबोधाची नक्कलच असते, कारण की प्रतिमा म्हणजे काय, तर पूर्वीच्या अनुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे प्रतिमा असते. तर म्हणजे ती प्रतिमा अवबोधाची नक्कल हे बरोबर विधान आहे. त्यानंतर प्रत्यक्ष वस्तूचा बोध होतो तो अवबोध आणि पूर्वीच्या अनुभवाचे पुनरुज्जीवन ते प्रतिमा, बरोबर आहे. आणि अवबोध तुटक असत नाहीत, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो, हे सुद्धा विधान बरोबर आहे. तर अयोग्य विधान आहे पर्याय क्रमांक 1 आणि तेच आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रतिमासृष्टीतील निवडक प्रतिमाच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करण्याच्या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात. आणि ऑप्शन आहे संवेदना, कल्पना, भावना, प्रेरणा. तर उत्तर आहे कल्पना, कारण की दुसरे आपण पर्याय बघूया. संवेदना म्हणजे काय, तर बाह्य उद्दीपकासंबंधी अगदी प्रथम होणाऱ्या प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे एक प्रकारची संवेदना असते. म्हणजे सुरुवातीला बाह्य उद्दीपकाद्वारे होते ती संवेदना. आणि त्यानंतर आहे भावना म्हणजे काय, तर दुःख, भीती, राग, प्रक्षुब्ध स्थिती याला आपण भावना म्हणतो. आणि प्रेरणा म्हणजे वर्तनाला दिशा देणे, म्हणजे याचा समावेश प्रेरणेमध्ये होतो. तर म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कल्पना म्हणजे प्रतिमांच्या आधारे आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करणे. पुढचा प्रश्न आहे, समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्यासाठी योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. विचार प्रक्रियेविषयी खाली दिलेली कोणती विधाने सत्य आहेत? तर पर्याय आहेत, पहिला आहे शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना इत्यादी विचारांची प्रतीके आहेत. बरोबर आहेत, विचार प्रक्रियेची ही प्रतीके आहेत, कारण की प्रतिमा, कल्पना, संकल्पना याद्वारेच आपण विचार करू शकतो. तर हे विधान बरोबर आहे. दुसरं आहे, लहान मुले प्रतीकांद्वारे विचार करू शकतात.
तर हे चुकीचं आहे, कारण की लहान मुले हे प्रतीकांद्वारे नाही तर कारक कौशल्यांद्वारे विचार करू शकतात. त्यानंतर आहे तिसरा, कारक कौशल्याच्या आधारे मुले विचार करू शकत नाहीत. तर हे सुद्धा चुकीचं आहे, कारण कारक कौशल्याच्या आधारे मुले विचार करू शकतात, हे बरोबर असतं. म्हणून ब आणि क चुकीचं आहे. त्यानंतर आहे पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो. तर हे विधान बरोबर आहे, कारण की पुष्कळ वेळा आपण वितर्क करून विचार करत असतो आणि निष्कर्ष काढीत असतो. त्यामुळे हे सुद्धा विधान बरोबर आहे. तर मग अ आणि ड असं सांगणारा पर्याय कोणता आहे, तर पर्याय क्रमांक 4. म्हणूनच हे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, बालकाला लाभणारा अनुवंश हा रंगसूत्रे रंगमण्यांच्या आधारे साह्याने गर्भधारणेच्या वेळी निश्चित होतो व त्यात बदल करता येत नाही. अनुवंश याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? नाही असं विचारलेलं आहे, म्हणजे चुकीचं विधान विचारलेलं आहे. कोणतं आहे, तर पहिलं आहे, बालकाच्या शरीररचनेवर स्नायू संस्थेवर अनुवंशाचा प्रभाव असतो. तर हे योग्य विधान आहे, कारण की असतं, शरीर रचनेवर आणि स्नायू संस्थेवर अनुवंशाचा प्रभाव असतो, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. दुसरा आहे, कातडीचा रंग, केसाचा रंग इत्यादींवर अनुवंशाचा प्रभाव असतो. तर बरोबर आहे, कातडीचा रंग, काही जण गोरे असतात, सावळा रंग असतो, तर हे सर्व अनुवंशाचा प्रभाव यावर असतो. तर हे सुद्धा विधान बरोबर आहे. तिसरं आहे, आईवडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान कौशल्य अभिरुची पुढील पिढीत संक्रमित होते. तर हे विधान चुकीचं आहे आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण अयोग्य विधान विचारलेलं आहे आणि हे चुकीचं विधान आहे, कारण की आईवडिलांनी प्राप्त केलेले कौशल्य हे पुढच्या पिढीत संक्रमित होत नाही. हे परिसराचा भाग आहे, त्यामुळे हे होत नाही, कारण की समजा एखादं कौशल्य आईवडिलांनी आत्मसात केलेलं आहे तर ते त्यांच्या मुलांमध्ये येईलच असं नसतं. म्हणून हे चुकीचं विधान आहे. आणि त्यानंतर आहे पुढचा पर्याय, मानसिक गुणधर्मापैकी बुद्धिमत्ता ही अनुवंशाने प्राप्त होते. तर हे पण बरोबर विधान आहे, म्हणून उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, अनुवंश व परिस्थिती या दोन्हीही घटक व्यक्तिविकासामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावतात. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक फक्त अनुवंशावर अवलंबून असतो? तर आपल्याला विचारलेलं आहे, फक्त अनुवंशावर अवलंबून असलेला घटक कोणता? तर पर्याय आहे, मानसिक विकास, पक्वतेचे वय, व्यक्तिमत्व, भावनिक जीवन. तर उत्तर आहे पक्वतेचे वय, कारण की बाकीचे जे पर्याय दिलेले आहेत हे अनुवंश आणि परिस्थिती या दोन्हीवर अवलंबून असतात. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणकोणत्या बाबींची गरज असते? तर संवेदनासाठी कोणकोणत्या बाबींची गरज असते असं विचारलेलं आहे. तर संवेदना म्हणजे काय, तर हे सगळ्यात पहिलं आपल्याला माहीत पाहिजे. संवेदना म्हणजे काय, तर बाह्य उद्दीपकासंबंधी अगदी प्रथम होणारी प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे संवेदना असते. तर ऑप्शन बघूया आपण, बाह्य उद्दीपकाची गरज असते. तर बरोबर आहे, बाह्य उद्दीपकाची गरज असते संवेदना निर्माण होण्यासाठी. दुसरं आहे, सक्षम ज्ञानेंद्रियांची गरज असते. हेही विधान बरोबर आहे, कारण की सक्षम ज्ञानेंद्रिय असण्याची सुद्धा गरज आहे, तेव्हाच संवेदना होते. तिसरं आहे, आपली इच्छा असणे गरजेचे असते. तर हे चुकीचं आहे, कारण की आपली इच्छा असो किंवा नसो संवेदना निर्माण होत असते. त्यासाठी इच्छेची गरज असणे नसणे असं काही फरक पडत नाही. कारण की समजा आपण समजा एका ठिकाणी खूप घाण वास येतोय, कचरा आहे, तिथून आपण जातोय, तर आपल्याला संवेदना निर्माण होतेच ना, ते घाण वास येतोच. म्हणजे हे झालं, इच्छा असो किंवा नसो संवेदना निर्माण होतेच. त्यानंतर आहे ड, मज्जासंस्थेची गरज असते. तर बरोबर आहे, संवेदना निर्माण होण्यासाठी मज्जासंस्थेची गरज असते. मग असा सांगणारा पर्याय कोणता आहे? अ, ब आणि ड. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सन 1995 मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ म्हणजे टिंबटिंब. तर ऑप्शन आहेत, पीटर सॅलॉवी, विल्यम जेम्स, डॅनियल गोल्डमन, जॉन मेयर. तर याचे उत्तर आहे डॅनियल गोल्डमन, कारण की डॅनियल गोल्डमन यांनी भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना 1995 मध्ये जगासमोर आणली होती. तर ते आहे डॅनियल गोल्डमन. आणि जे पीटर सॅलावी आणि जॉन मेयर आहेत, तर ह्यांनी सगळ्यात प्रथम जर ही भावनिक बुद्धिमत्ता मांडली असेल तर ते आहेत पीटर सॅलावी आणि जॉन मेयर. आणि ही संकल्पना 1995 मध्ये डॅनियल गोल्डमन यांनी मांडलेली आहे. म्हणून ही आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे डॅनियल
गोल्डमन. समजा कधी विचारलं की सर्वात प्रथम भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडणारे कोण आहेत, तर ते आहेत पीटर सॅलावी आणि जॉन मेयर. त्यानंतर दुसरा प्रश्न पुढे, परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजे टिंबटिंब संरक्षण यंत्रणेचा वापर करणे. ऑप्शन आहेत नकारात्मकता, दुसरा आत्मताडण, तिसरा तादात्म्य आणि चौथा आहे प्रक्षेपण. तर आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे प्रक्षेपण. कारण की प्रक्षेपण यामध्ये ही संरक्षण यंत्रणा येते की परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले तर मुलं काय म्हणतात की प्रश्नपत्रिका फारच अवघड होती, म्हणजे स्वतःचा दोष दुसऱ्यावर ढकलणे, याला म्हणतात प्रक्षेपण. पुढे, मानसिक संघर्ष कमी करण्याचे उपाय याबाबत खाली काही विधाने दिली आहेत, त्यापैकी कोणते विधान अयोग्य आहे? ऑप्शन आहे संघर्ष निर्माण झाला असता विनाकारण कारण मीमांसा करत बसू नये. 2. निर्णय तडीस नेण्याचा प्रयत्न करावा. 3. वगळलेल्या गोष्टींचा फार विचार करू नये. 4. अधिक अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. तर अयोग्य विधान विचारलेलं आहे मानसिक संघर्ष कमी करण्याचे उपाय याबाबत. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे संघर्ष निर्माण झाला असता विनाकारण कारण मीमांसा करीत बसू नये. पुढचा प्रश्न आहे, अध्ययन संक्रमणात घटकांमध्ये सामान्यीकरण होते, पण संक्रमण होण्यासाठी त्या विषयातील एखादी कृती सहेतुक ध्येयनिष्ठ उद्दिष्ट समोर ठेवून करावयास सांगितली तर ती अधिक परिणामकारक होते. ही सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तर आपल्याला इथे अध्ययन संक्रमणाची उपपत्ती सहेतुक ध्येयनिष्ठ ही उपपत्ती कोणाची आहे हे विचारलेलं आहे. तर ऑप्शन आहे पॅवलॉव, बॅगले, जर्ड आणि थॉर्नडाईक. तर आपलं उत्तर आहे बॅगले. कारण की जर आपण बाकीचे ऑप्शन बघितले तर पॅवलॉव यांची अध्ययन संक्रमणाबाबतची नाही आहे उपपत्ती, दुसरी उपपत्ती आहे, पण त्यांची उपपत्ती आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती. आणि जर्ड यांची आहे सामान्यीकरण उपपत्ती, त्या अध्ययन संक्रमणाबाबतची आहे. आणि थॉर्नडाईक यांची आहे समान घटक उपपत्ती. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बॅगले, कारण की बॅगले यांची आहे सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती. पुढचा प्रश्न आहे, किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कौशल्यांच्या विकासामध्ये ज्ञानेंद्रियांद्वारे विविध अनुभूती मिळवणाऱ्या मुलांच्या अवबोधन क्रियेच्या टप्प्यांमध्ये खालीलपैकी कोणता टप्पा नाही? तर किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक आणि भावनिक कौशल्यांच्या विकासामध्ये कोणता टप्पा नाही असं विचारलेलं आहे. तर आपण बघूयात. ऑप्शन आहे संख्यांकन. तर किशोरावस्थेतील मुलं हे संख्यांकन करू शकतात, तर हे बरोबर आहे. वर्णन, ते वर्णनही व्यवस्थित करतात, निबंध लिहू शकतात ते किशोरावस्थेतील मुले. त्यानंतर आहे मूल्यांकन. तर हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण की ते मूल्यांकन करू शकत नाही, त्यांना काय चांगलं आहे काय वाईट आहे हे कळत नाही, त्यामुळे ते मूल्यांकन करू शकत नाही. आणि मूल्यांकन हा भाग शिक्षकांच्या बाबतीत येतो. हे जरी आपल्याला माहिती असलं तरी आपण सांगू शकतो की हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण की हा टप्पा किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक आणि भावनिक कौशल्यांमध्ये येत नाहीत. आणि पुढचा आहे अर्थन. बरोबर, ते कोणत्याही गोष्टीचा अर्थ लावू शकतात, त्यामुळे हाही ऑप्शन बरोबर आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मूल्यांकन. पुढे खाली दिलेल्या उदाहरणांमध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील संबोधात्मक स्तराचं उदाहरण आहे? तर ऑप्शन आहे रेडिओवरील गाणे ऐकताना त्यातील गेयता, स्वर, ताल, आशय इत्यादींविषयीचा विचार करणे. दुसरा आहे कॉफी पिताना तिचा स्वाद व चव याविषयी विचार करणे. दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे. आणि चौथा आहे सूर्योदय पाहताना निसर्ग सौंदर्यासंबंधीचा विचार करणे. तर आपल्याला विचारलेलं आहे संबोधात्मक स्तराचे उदाहरण. तर आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे. कारण की संबोध हे अनुभव आणि निरीक्षण यातून तयार होत असतात. आणि नुसता एखादा शब्द म्हणजे संबोध नव्हे, तर त्या शब्दावरून पूर्ण अर्थबोध जो होतो त्याला संबोध म्हटलं जातं. त्यामुळेच आपले उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. आणि बाकीचे जे ऑप्शन आहे ते अवबोध, संवेदना या स्तराचे उदाहरणं आहेत.
तर पुढचा प्रश्न आहे, स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप. अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही? काय विचारलेलं आहे आपल्याला की स्मरणाचा जो प्रमुख घटक ग्रहण आहे यावरती परिणाम करणारा घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप. कारण की अनुभवाचे स्वरूप कसे आहे त्याप्रमाणे ग्रहण म्हणजे त्याप्रमाणे आपले ग्रहण होत असते. म्हणजे ग्रहणावर परिणाम करणारा एक घटक आहे अनुभवाचे स्वरूप. तर ह्या अनुभवाच्या स्वरूपामध्ये कोणती बाब येत नाही असं विचारलेलं आहे. तर ऑप्शन आहे चेतकाची तीव्रता. तर आपल्याला चेतकाची तीव्रता ही बाब येते अनुभवाच्या स्वरूपामध्ये. कारण की जेवढी चेतकाची तीव्रता आहे तेवढे अधिक ग्रहण चांगले होत असते, म्हणून त्याचा संदर्भ येतो. त्यानंतर अर्थपूर्णता. कारण की अर्थपूर्णता याचासुद्धा संदर्भ या अनुभवाच्या स्वरूपामध्ये येतो. तिसरा आहे व्यक्तीची मनोवृत्ती. तर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे व्यक्तीची मनोवृत्ती. कारण की ही बाब अनुभवाच्या स्वरूपामध्ये येत नाही, म्हणून आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे व्यक्तीची मनोवृत्ती.